नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मस्त आणि मजेतच असाल. अशा तऱ्हेने आपल्या रानातल्या निघाल्या होत्या शेवग्याच्या शेंगा भरपूर साऱ्या. आणि मला तर शेवग्याच्या शेंगा सगळ्यात जास्त आवडतात. तुम्हाला आवडतात का हे सांगा. हे शेंगाच्या सोलायला वगैरे आमच्या गृहिणीला सांगायची काही गरज पडत नाही आहे. तरी पण माझी साधी सोपी सरळ अशी शेवग्याच्या शेंगाची रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुम्ही नक्कीच. कशी करते हे बघा माझ्या पद्धतीनं, आणि खूप छान होते ह्या पद्धतीने सुद्धा. जास्त मसाले नाहीत, काहीच नाही. घरातले सर्व मसाले जे आहेत तेवढे घरातले सर्व मसाले बघा. अशा आपण शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतले. चला आपण आता जाऊ कढईत. थोडंसं तेल ओतू, चम्मचभर, 1 चम्मच 1.5 चम्मच, जसं तुम्हाला आवडेल तसं. कोणाला कमी आवडतं, कोणाला जास्त आवडतं. त्यानंतर आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी टाकणार, गॅस वाढवलेला आहे थोडासा तडतड करण्यासाठी. त्यानंतर आपण थोडेसे जिरे टाकणार आहे. जिरे टाकून झालं का थोडं तडतड होण्यापर्यंत तेवढा वेळ दिलाच पाहिजे. कढीपत्ता टाकायचा आहे भाजीला. खूप साधी आणि सोपी भाजी आहे बरं का. आणि अशा पद्धतीने केलं का. लसूण थोडासा टाकलेला आहे, ठेचून टाकायचा लसूण. कोथिंबीर आणि लसूण जिरं असं मिळून तिन्हीचं मिश्रण करून जर ठेचून तुम्ही कुठल्याही भाजीला फोडणी दिली तर खूप छान होते. मी तर सर्व खोबऱ्याची सुद्धा गरज पडत नाही आहे. मी तर अशीच करते. लसूण जिरं आणि कोथिंबीर ही एकत्र चेचून कधी पण फोडणी देऊन बघा तुम्ही, खूप छान होते. माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती त्यामुळे मी तसेच टाकले. थोडासा कांदा टाकलेला आहे आपण आणि हे हलवून परतून घ्यायचं आहे 5-1 मिनटं. म्हणजे लाल ब्राऊन होऊस तर 5 मिनटं. काय कुणाचा गॅस कमी आहे म्हणजे स्लो असतो, फास्ट असतो, त्याचा काही विषय नाही आहे. छानसा भाजूस तर 1 चम्मच हळद, 1 ते 2 चम्मच स्पून, मोठा बारका चम्मच तुमच्या हिशोबानं असते त्या हिशोबानं तुम्ही टाका. टोमॅटो टाकलेला आहे आपण इथं. एका दादाच्या कमेंट आलते की ताई तुम्ही रेसिपी प्लीज करा. म्हणल्यानंतर म्हणलं दादा तुमच्यासाठी हे रेसिपी आहे. हे रेसिपी फक्त त्या दादासाठी टाकणार आहे. थोडंसं नमक टाकून घेतलेलं आहे आणि त्यांच्या रिक्वेस्टला मान देता मी ही रेसिपी बनवते. घरगुती काळा मसाला, जे आपल्या घरात जे मसाला बनवते तेच टाकायचं आहे. ते टाकून झाल्यानंतर 1-2 मिनटं त्याला छानसं परतायचं आहे. परतून झाल्यानंतर मसाला असाच कोण टाकता ना तुम्ही, थोडंसं असं हे शिजायपुरतं थोडंसं जरा एक कितीभर चम्मचभर पाणी, एवढं पाणी टाकून त्याला शिजवून असं जरा मिक्स केलं ना खूप छान भाजी बनते. त्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा टाकून घेणार आहे. सर्व शेंगा मला खूप आवडतात म्हणून भरपूर सारे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेले आहेत. काय तर बाजारातनं विकत घ्यायला गेलं ना थोड्याशाच भेटतात, तेवढ्यात काय मन भरून खाता येत नाही. घरच्या असल्यामुळं घरातल्या घरात भरपूर खाता येतात. आणि त्याला जरा उशीर शेंगा परतून घेतल्या ना छान वाटतं. आणि हरभऱ्याची डाळ मी आधीच भिजू घातलेली होती थोडीशी वाटीभर, त्यामुळे ते पण हरभऱ्याची डाळ खूप छान लागते शेवग्याच्या शेंगामध्ये. छानशी परतून घ्यायची तिला सुद्धा. आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी कसं लगे बनवल्या कधी खायची नाही बरं का. 1 तासभर गेल्यानंतर त्यात जर रस्सा मुरला ना खूप टेस्टी लागते त्यात. आणि सकाळी दुसरं म्हणजे संध्याकाळी केली असली तर सकाळी खाल्ली तरी पण खूप छान लागते. का तर त्यात पूर्ण ते अर्क उतरलेला असतो भाजीचा. शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकून घ्यायचं आहे. तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. परत मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. मी थोडंसंच माझ्याकडे होतं अवेलेबल, मी थोडंसंच टाकले. जेवढं होता होईल घरगुती पद्धतीने सर्व टाकलेलं आहे. आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. शेंगा शिजासाठी जरा जास्तच पाणी लागतं. तुम्ही भाजीपेक्षा जेवढी तुम्हाला भाजी हवी त्यापेक्षा थोडंसं 1 ग्लासभर एक्स्ट्राच पाणी टाकत जा. त्यानंतर अशी उबाळी आलेली एकदम छानसं. का तर मी गरम मसाले वगैरे काही हे केले नसल्यामुळं ना छानशी एकदम हेल्दी भाजी बनवून रेडी झालेली आहे आपली. कशी वाटली तुम्हाला हा रेसिपी हे नक्की सांगा. अशा तऱ्हेने बाय.